नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात. मैत्रिणींनो, कशा आहात? सगळ्याजणी छानच असाल अशी अपेक्षा करते आणि आजचा दिवस तुमचा छान जावो आणि स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. तर मैत्रिणींनो, आज आपण घेऊन आलेलो आहोत लक्ष्मी कुबेर पोटली. ही घरच्या घरी आपण कशी बनवायची हे आजच्या या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. लक्ष्मी कुबेर धनाची पोटली कशी बनवायची याचा सविस्तर व्हिडिओ घेऊन आलेले आहे. तर ही जी काही पोटली बनवायला आज मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमधून, ती लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास्तव करण्यासाठी किंवा खेचून आणण्यासाठी म्हणाल तरी चालेल. तर अतिशय प्रभावशाली अशी ही सेवा आहे. ही तुम्ही नक्की करून पहा, कारण ही सेवा आपण वर्षातून फक्त एकदाच करायची आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी. तसंच आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करा. तर मैत्रिणींनो, सर्वात अगोदर सांगते की गेल्या वर्षी ज्या लोकांनी ही पोटली बनवलेली असेल तर ती पोटली तुम्ही म्हणजे त्या पोटलीमधील वस्तू तुम्ही परतही वापरू शकता. त्याचा वापर तुम्ही परत करू शकता. जर तुम्ही लाल कापडात ठेवलं असेल तर तेच कापड तुम्ही म्हणजे लाल पोटलीमध्ये जर तुम्ही ठेवलं असेल तर तेच कापड पुन्हा तुम्ही धुवून उन्हात सुकवू शकता आणि तेच तुम्ही वापरू शकता. आता पण हे जर तुम्ही नवीन आणलं तर जास्त कम्फर्टेबल पडेल असं मला वाटतं. तर आता या साहित्य, त्याच्यामध्ये जे काही आपण साहित्य ठेवलेलं आहे त्याला काही किडा वगैरे झालेला नसेल तर तीच तुम्ही वापरू शकता. पण जर त्याच्यामध्ये जर खराब झाल्या असतील वस्तू तर तुम्हाला या सर्व वस्तू नवीन घ्यायच्या आहेत बघा. तर ही पोटली बनवण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या वस्तूंची गरज आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी सर्वप्रथम सांगते. तर लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण जी बनवणार आहे कुबेर पोटली, या पोटलीमध्ये आपण काय ठेवणार आहे बघा. तर सर्वप्रथम ही पोटली आहे ना, त्यासाठी आपल्याला लाल रंगाचाच निवड करायची आहे बघा. जेव्हा पण तुम्ही ही पोटली बनवाल तेव्हा लाल रंगाचाच कपडा किंवा लाल रंगाच्याच पोटली बाजारामध्ये मिळते, ती पोटली तुम्हाला आणायची आहे. त्यामध्ये तुम्हाला 7 कवड्या घ्यायच्या आहेत आणि या कवड्या गंगाजलाने धुवून किंवा पाण्याने धुवून याला 1-2 तास तुम्ही असंच उन्हामध्ये ठेवायचं आहे. की काय करायचं बघा, खरं तर ह्या कवड्या तुम्हाला पिवळ्या कलरच्या घ्यायच्या आहेत. पण जर तुम्हाला पिवळ्या कलरच्या मिळाल्या नाहीत तर तुम्ही काय करायचं आहे, पाण्यामध्ये हळद मिसळायची आणि त्या पिवळ्या बनवायच्या आणि त्या थोड्याशा सुकवायच्या, म्हणजे त्याला पिवळा कलर येतो. अशा प्रकारे तुम्ही पिवळ्या कवड्या बनवायच्या. त्याच्यानंतर तुम्ही गोमती चक्र सुद्धा या पोटलीमध्ये ठेवण्यासाठी घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर तिसरं म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे बघा. सगळ्यात अगोदर तुम्हाला मुठभर पिवळे केलेले तांदूळ घ्यायचे. या ठिकाणी तुम्हाला पिवळे तांदूळ लागणार आहेत. पिवळे तांदूळ मुठभर घ्यायचे. म्हणजे काय करायचं, जसं की आपण पिवळ्या रंगाच्या कवड्या बनवल्या त्याचप्रमाणे आपल्याला तांदूळही पिवळे बनवून घ्यायचे आहेत. एका ताटामध्ये एक ताट घ्यायचं, त्या ताटामध्ये हे सगळं साहित्य काढायचं. तर कोणतं साहित्य, तर 5 पिवळ्या रंगाच्या कवड्या घ्यायच्या. त्याच्यानंतर 5 पिवळ्या रंगाच्या घ्या किंवा पांढऱ्या रंगाच्या घेऊन त्यांना पिवळ्या बनवायच्या आहेत तुम्हाला. त्याच्यानंतर 5 गोमती चक्र कवडी याला म्हणतात. आणि नवीन कुणी असेल तर सांगते की ही कवडी म्हणजे हे गोमती चक्रच आहे बघा. गोमती चक्र 5 कवड्या 5. त्याचप्रमाणे एक दालचिनीचा तुकडा तुम्हाला घ्यायचा आहे आणि 5 लवंगा घ्यायच्या आहेत आणि चिमूटभर किंवा पिवळी मोहरी घ्यायची आहे बघा, किंवा चमचाभर घेतली तरीही चालेल पिवळी मोहरी. पिवळी मोहरी तुम्हाला आठवणीने घ्यायची आहे. त्याचप्रमाणे 5 हिरव्या इलायची म्हणजेच काय वेलची घ्यायची आहे तुम्हाला. आता या वेलची आपण काही ठिकाणी वेलची पण म्हणतो, काही ठिकाणी इलायची म्हणतात बघा. तर त्या 5 वेलचीसुद्धा तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि त्याचबरोबर एक सुपारी घ्यायची आहे आणि 1 रुपयाचं 1 नाणं घ्यायचं आहे. काय काय घ्यायचं आहे पुन्हा एकदा सांगते. 5 कवड्या, 5 गोमती चक्र,
मुठभर तांदूळ, एक पितळेची चावी, कुठलीही असेल तरी चालेल पण पितळेची घ्या. त्याच्यानंतर 5 लवंगा, 5 काळे मिरे आणि 5 इलायची म्हणजेच वेलची, 1 सुपारी आणि 1-1 रुपयांची 11 नाणी किंवा चांदीचे लक्ष्मीचं नाव इतकं साहित्य तुम्हाला लागणार आहे. लक्ष्मीचा शिक्का असतो बघा चांदीचा शिक्का, तो घेतलात तरीही चालेल. आता हे सगळं साहित्य तुम्हाला लागणार आहे. आता हे साहित्य तुम्ही अगोदरच जमा करून ठेवा. ही जी पोटली आपण बनवणार आहोत त्याच्यामधलं हे साहित्य तुम्ही पुन्हा वापरू शकता. आणि जे मोहरी वगैरे आहे, लवंग, दालचिनी, तुम्ही जर गेल्या वर्षी बनवलं असेल ही पोटली तर त्यामधील त्या वस्तू खराब झाल्या असतील तर त्या तुम्हाला काय करायच्या आहेत, पक्ष्यांना द्यायच्या आहेत किंवा नदीमध्ये त्या खराब झाल्या असतील तर नदीमध्ये सोडायच्या आहेत आणि परत नवीन वस्तू ह्या तुम्हाला घ्यायच्या आहेत. तर लक्ष्मीपूजनच्या दिवशीच म्हणजेच रविवारी तुम्हाला या लक्ष्मीपूजनच्या दिवशी या सगळ्यांवर ही सगळी ताटात घ्यायचं सर्वप्रथम आणि लक्ष्मीपूजनच्या दिवशी या पोटलीमध्ये तुम्हाला हे सगळं भरायचं आहे. साहित्य भरलं की वरून तुम्हाला कोणत्याही प्रकारचं अत्तर लावायचं आहे बघा. म्हणजे गुलाब अत्तर तुम्ही लावू शकता किंवा चंदनाचं अत्तर किंवा मोगऱ्याचं अत्तर, यापैकी कोणतंही एक अत्तर तुम्ही या पोटलीला लावायचं आहे थोडंसं. आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे साहित्य त्यामध्ये भरायचं आहे. लक्ष्मीपूजन झालं की त्याच्या लक्ष्मीपूजनाच्या आपण पूजन करतो त्या पूजनामध्ये ही पोटली तुम्हाला ठेवायची आहे. असं त्याचं पूजन करायचं. कसं पूजन करायचं बघा. तर ज्याप्रमाणे आपण लक्ष्मीपूजनामध्ये लक्ष्मीच्या फोटोला हळदी कुंकू लावतो त्याप्रमाणे त्या पोटलीला सुद्धा आपल्याला हळदी कुंकू, धूप, दीप, अगरबत्ती वगैरे सर्व लावून घ्यायचं आहे. त्याचं पूजन करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघा, 3 माळा किंवा 21 वेळा तुम्हाला एका मंत्राचा जप करायचा आहे. तर तो मंत्र कोणता आहे, तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या आपल्या विष्णूंचा जप जो आहे तो आपल्याला करायचा आहे. 108 वेळा करायचा आहे किंवा किमान 21 वेळा तरी तुम्हाला करायचा आहे. त्याच्यानंतर दुसरा जो मंत्र आहे तो म्हणजे ओम ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमहा. हा मंत्रसुद्धा तुम्हाला 108 वेळा किमान म्हणायचा आहे किंवा 3 माळी तुम्हाला हा जप करायचा आहे. यामुळे काय होतं तर आपल्या घरामध्ये महालक्ष्मीचा अतिशय सुंदर असा वावर होतो. आणि त्याचबरोबर आपण भूमाता म्हणजेच जमीन, तिला म्हणजे ती जमिनीवर स्थिर राहावी म्हणून आपण एक मंत्र अजून एक म्हणायचा आहे बघा. तो सुद्धा मंत्र तुम्हाला 1 माळच म्हणायचा आहे. तो मंत्र काय आहे बघा, ओम भूमाय नमः असं म्हणू शकता तुम्ही किंवा श्री भूमाता की जय हा सुद्धा सोप्पा मंत्र तुम्ही या ठिकाणी म्हणायचा आहे. आणि आता जो आपण पोटली ठेवलेली आहे त्याला धूप, दीप, अगरबत्ती वगैरे ओवाळून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर तुम्ही काय करायचं आहे बघा, ही पोटली लगेच बंद करायची आणि त्यामध्ये आपण जो धूप लावलेला आहे त्याचा धूर त्या पोटलीमध्ये थोडासा जायला हवं अशा प्रकारे आपण धूप लावायचा आहे. आणि पोटली लक्ष्मीपूजनमध्ये तशीच ठेवायची आता ज्या दिवशी तुम्ही लक्ष्मीपूजन करणार आहात त्या दिवशी. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला ही पोटली जी आहे ना ती तुमच्या तिजोरीमध्ये, ज्या ठिकाणी तुम्ही धन, पैसा वगैरे ठेवता अशा ठिकाणी तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे. ठेवल्यानंतर बघा आता तुम्हाला काय करायचं आहे, लक्ष्मीपूजन असू दे किंवा पौर्णिमा असू दे किंवा शुक्रवार असू दे, म्हणजे लक्ष्मीपूजनच्या नंतरचा शुक्रवार किंवा पौर्णिमा या दिवशी तुम्हाला ती तिजोरी उघडायची आणि त्यामध्ये उदबत्ती, दिवा आपण फिरवून घ्यायचा. म्हणजेच कापूर आरती वगैरे फिरवायची. त्याला मधून आपण काय करायचं, चार्ज करायचं बघा. म्हणजेच काय तर ही पोटली लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपण हातात घ्यायची आणि त्याच्यानंतर प्रत्येक पौर्णिमेला किंवा शुक्रवारी आपण तिला धूप, दीप, अगरबत्ती वगैरे लावायचा आणि नमस्कारसुद्धा करायचा. तर माता लक्ष्मी यामुळे काय होतं, प्रसन्न होते आणि आपल्यामध्ये पॉझिटिव्ह थिंकिंग येत राहतं आणि आपल्या घरामध्ये सुद्धा लक्ष्मीचं वास्तव्य नेहमी राहतं बघा. तर हा अतिशय सोपा असा उपाय तुम्हाला या ठिकाणी या दिवशी करायचा आहे. माता लक्ष्मीला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी आपण ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः
असा मंत्रसुद्धा तुम्ही 108 वेळा म्हणायचा आहे. तर मैत्रिणींनो, अशी ही लक्ष्मी कुबेर पोटली तुम्ही घरच्या घरी नक्की बनवा. त्याचबरोबर ही पोटली बनवल्यानंतर तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये नक्कीच ठेवून बघा, तुम्हाला फरक जाणवेल. तर आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते, आणि आवडली असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा मैत्रिणींनो. भेटूयात अशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.